श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या या युट्यूब चॅनल वरती. तर आज रविवार आणि आज आमच्या बचत गटातील काही महिला आहेत ना, ते माझी मैत्रीण आहे चित्रा म्हणून, तिच्या गावी चाललो आहोत वाड्याला. वाड्यामध्ये कुडूस हे गाव आहे, तिथे चाललो आहोत आणि तिथेच आम्ही हळदी कुंकवाचाही प्रोग्राम करणार आहे. तर चला तर मग आपण जाऊया तिच्या गावाला. चला इथे बघा, नंतर करूया. हा इकडे बघा ना, असं बघा ना, असं मी असं घेते ना. तर ह्या बघा, ह्या आमच्या महिला बचत गटातील बायका. गाडी आमची हलती आहे, आम्ही जस्ट आता निघालो आहे. ह्या आमच्या ताई, जयश्री ताई, या चित्रा ताई, ती आरोही, ह्या आमच्या मामी, ही दक्षू, आणि ह्या आमच्या अनिशाताई, आणि ही आमची उज्ज्वला. हाय, हाय करा सगळ्यांनी. तर आम्ही आता चाललो आहे पिकनिकला. ही चित्र आहे ना, तिच्या गावी चाललो आहोत, तिच्या मामाच्या गावाला. चला तर मग आपण जाऊया तिच्या गावाला आणि एन्जॉय करूया. तर आता आम्ही वज्रेश्वरी देवीच्या दर्शनाला आलो आहोत. चित्राच्या गावी जातानाच हे मंदिर पहिलं लागतं. तर मग आम्ही असा विचार केला, आपण आता देवीचं दर्शन घेऊया आणि मग पुढे आपल्या गावच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर हे बघा, आम्ही वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात आलो आहोत. ओटी घेतली आणि आता दर्शनाला लाईन नाहीये, सकाळचीच वेळ आहे ना, त्याच्यामुळे एवढी गर्दी नाहीये. तर आमचं दर्शनही पटकन होईल. तर शांत वाटतं आणि खूप थंड वातावरण आहे इथे. बघा, आतमध्ये तर व्हिडिओ करायला देणार नाहीत, पण लांबूनच तुम्हाला दाखवते देवीचं दर्शन. आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो आहोत. देवळाच्या बाहेरचा हा परिसर बघा किती छान दिसतो ना. आणि सकाळ सकाळ असं आपलं देवदर्शन झालं की मन पण खूप प्रसन्न होतं. बघा, आजूबाजूला पण किती थंड आहे, अगदी प्रसन्न वाटतंय. आता हा मंदिराचा कळस बघा. हा बघा, आजूबाजूला पण किती छान वाटतंय, असं सगळं ढगाळ वातावरण झालंय. इथे ह्या देवीला अर्पण केलेल्या साड्या विकायला असतात. खूप छान छान अशा साड्या आहेत, नऊवारी, सहावारी. बघू शकता किती छान साड्या आहेत, कलरही सुंदर आहेत. इथे वातावरण एकदम थंड आहे. चित्राच्या गावी जाता जाताच हे वज्रेश्वरीचं मंदिर लागतं, म्हणून आम्ही असं विचार केला की आपण आधी देवीचं दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया. काहीतरी टेक्निक असणार ग. पैसे चिटकवतायत. पैसे आपटून आपटून खड्डा पडला इकडे. इथे इथे बघ. आम्ही मागे खूप आधी आलो होतो, इथे आतमध्ये गेलो होतो ग. हा ते बघ, ते बघ तिथून, ते बघ. नाही नाही, ते बघा तिकडनं आहे. उशीर नाही होणार. किती वाजले? आता गर्दी वाढली बघा, है ना? केवढी गर्दी वाढली. आपण लवकर आलो, मग आपलं पटकन झालं दर्शन. बघा, गर्दी वाढली. हे कोणतं आहे? शंकराचं. हा, इथे शंकराचं मंदिर आहे.
तर आता हे आमचं सगळं इथलं फिरून झालेलं आहे. आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. फायनली आम्ही चित्राच्या गावी आलो आहोत, तिच्या मामाच्या घरी. आता घराबाहेरचा परिसर. हाय, क्या है तुम्हारे इधर का, ये क्या है? तिच्या घरातली विहीर बघा, घराच्या मागच्या बाजूला आहे ही विहीर. खूप मोठी आहे, तुम्हाला जवळून दाखवते. एवढी मोठी विहीर आहे. आणि ती तिथे टोमॅटोची शेती आहे, तिथे आबोली फुलली आहे. बरेच शेत आहेत, दाखवते तिकडे जवळ जाऊन. विहीर छान आहे, मला खूप आवडली, मोठी अशी. म्हणजे शेतामध्ये जे बोरिंगचं पाणी सोडतात ते पाणी एकटे पाणी असतं ना, ते याच्यामध्ये अच्छा. याच्यात म्हणजे खोली मोजत होतीस काय विहिरीची? म्हणजे गेलीच होती तर वाचवली तशी मला. होय काय? आता करून दाखव ना आम्हाला. कशी पडलीस ती? विहीर नाही, याच्या पप्पाने मला वाचवलेलं त्या विहिरीतून. त्याच्या कशी काय पडलीस तू पण? अगं ते वाशी बांधलेले नव्हते ना, तेव्हा मातीचे होते ना, तर मी असं भावाला घाबरत होती आणि असे चालता चालता माझा पाय गेला कट्ट्याच्या खाली डायरेक्ट. धान्य त्याच्या पप्पाने मला वाचवलं. तर माझ्या तर सगळ्यांना वाटलेलं का आम्ही गेली पुढे जाऊ नको. हे ही बघ, ही आली. ए तू पाठी हो. सुकून पण गेले असते. गाई कुठे चरायला गेलेत की काय? मासा नाही. हो चालेल. हा त्यांचा गोठा. हे काय, कोण कोण असतं इथे? गाय, म्हशी की नुसत्या गाई? हे वासरू, हे वासरू आहे. अगं बोला. हे वासरू. मला माहिती. ए ते कोण आहे? गाई आहेत की बैल आहेत? हा? आम्ही दोघी थापले असते, तू आणून दिलं असतं तर. पण ते सुकणार कधी? सुकल्या का आराम करतात. सुकवलेलं घेऊन ये. काय ते? हा उंबर आहे ना, मजा ना. कसं पण आहे, घरासमोर पण आहे आपल्या. मला लय आवडतं खायला. ते असे केडके दिसतील तुला. चल तिकडे पण त्यांचे शेत फिरायला चाललोय. खूप मोठी जागा आहे त्यांची. ते बरंच काय काय पिकवतात, भाजीपाला, भात. मस्त वाटते ते, शांत असं. हो, होय कळतंय काय? ते बघा झाडाला झोका बांधलाय, झोका घेत. अच्छा, हा गुरांसाठी चारा आहे का? फक्त गुरांसाठी हा एवढा चारा आहे. हे चित्रा, ही कसली शेती? ही वांगी आहेत का? ही वांगी, बापरे. आणि ते तिथपर्यंत काय आहे? तिथपर्यंत आहे? टोमॅटो, वांगी आणि वेगवेगळी शेती. अच्छा, टोमॅटो, वांगी. ही वांगी आहेत ना? हा,
हो का? 20 एकर आहे, 20 एकर. 20 एकर आहे. 20 एकर जमिनीत हे उत्पन्न काढतात ना, है ना, भाजीपाल्याचं. हे रामफळ ना का? फळ, हा. सुकलंय पण ते जळून गेलं. अच्छा, नाही आता तयार होत आहे. होतंय ते, चुकलं नाही अजून. हा, रामफळ ते तिकडे पण आहेत. हे बघा रामफळ. ते बघ एवढा दिसला का? हे पण टोमॅटोच आहेत. हे आम्ही आता ना इथे बांध्यावरून चालतोय. हे बांधाच बोलतात ना ग? बांधावरून. ते तिकडे काय आहे ग? हे इथे इथे आम्ही मासे पकडतो पावसाळ्यात. पाणी आहे तिथे. नाही, आता नाहीये, पण पावसाळ्यात जास्त पाणी. अच्छा, पावसाळ्यात मासे. मासे पकडायचं छान आहे त्याला. आमचे कामगार दिसत नाही, तेच बघते. हा, ती पण शेतात आहे, ती बघतात बघ तिकडून. हा 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 हा. आले सगळे म्हणून ते बघ ते बघतात. अच्छा, मामा तिकडे वाटतं. आता मामा असं तिकडे. एवढा उठतो का? कुठे आहे ग घेवडा? हा, हा घेवडा ना जवळ. हा बघा घेवडा. फुलं धरली आहेत त्याला घेवड्याला अजून. हा, ते काय कोवळं आहे पण तर कोवळ्या नुकत्याच शेंगा फुटलेत त्याला. काय नाही. हा ड्रम काय? हा, तू सांग. हा बोल. बोल दक्षू, बोल. हा, तो कशासाठी वापरतात? पाणी पाजण्यासाठी. मला सोडून गेली, आता मी कशी उतरू? हा, थांब आली, थांब. ह्या तुरी आहे तिथे लावलेल्या. या अशा बांधावरच लावतात. आहेत काय ग तुरी? हा, छोट्या छोट्या आहेत व पुढे पुढे आहेत. हे बघा तुरीच्या. हे ताडगोळ्याचं झाड, ताडाचं झाड, ताडगोळे. टोमॅटो आहेत आणि मध्ये मध्ये झेंडू लावलेत. नुकतीच आता येत आहेत. या एवढ्या शेतीसाठी मेहनतही तेवढीच आहे. त्यांच्याकडे कामाला माणसंही आहेत आणि खूप मेहनत घेतात, तेव्हा कुठे एवढं पीक त्यांना मिळतं. या गावाचं नाव कुडूस आहे. हे पालघर येथील वाडा ह्या गावात हे कुडूस म्हणून असं एक छोटं गाव आहे आणि तिकडेही त्यांची शेती आहे. काय ग? काय 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 ह्याच्यातून काजळ बनतं. अच्छा, दाखव. अच्छा, आपण डोळ्यात घालतो ते. अच्छा, हा, ह्यातून काजळ बनतं का? कसं बनवतात? ते काळ्या कलरचं असं हे आहे ना, काजळ बनतं. हा, काळ्या कलरचे दाणे आहेत आणि त्यापासून काजळ बनतं. कसं आहे ते बघू. कडक आहे. शिजवत वगैरे असतं. काहीतरी असेल त्याची प्रोसिजर. खूप आहेत अशी फुलं तिथे ना. हे बघा, हे अशी फुलं असतात, त्याच्या आतमध्ये ते काळे दाणे असतात आणि त्यातून काजळ बनवतात. हो, इथे तर खूप आहेत. आहे बघ, त्यासाठी त्या लोकांनी लावले असणार. घरगुती ना मग बनवलं की. अजून ते तयार होते, सुकलं नाहीये. खूप दिवसापासून आमचं चालू होतं हिच्या गावी जायचं पण ते काही वेळ मिळतच नव्हता. पण आज आमचं अचानक ठरलं. रात्री आम्ही गाडी बुक केली आणि जेवढ्या येतील तेवढ्या महिला आम्ही निघालो आज. मग येता येता आम्ही वज्रेश्वरीचं दर्शन घेतलं आणि मग पुढे तिच्या गावी आलो. पण गावी आल्यावरती खूप मस्त छान वाटते. ते झेंडूची
फुलं आली आहेत, मस्त झेंडूची झाडं लावलेत त्यांनी, लाल गोंडा आपण बोलतो.